नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज पुरण न बनवता दुसरा गोड पदार्थ बनवून धोंडे बनवलेले आहेत. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता यासाठी इथं मी बघू शकता पीठ मळून घेतलेलं आहे धोंडे बनवण्यासाठी. आणि आता हा पदार्थ कोणता आहे ती पुढं तुम्हाला दाखवते. आता इथं गूळ आणि शेंगदाणे आणि तीळ भाजून घेतलेले आहेत. आता इथं 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी शेंगदाणे आणि तीळ घेतलेले आहेत. पीठ मळून घेतले. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथं तीळ आणि शेंगदाणे त्याच्यातले अर्धा भाग वाटून घ्यायचा आहे. तर ह्याच्यातच थोडासा गूळ टाकून घेणार आहे आणि एकदम बारीक असं वाटून घ्यायचे. आता राहिलेला गूळ आणि शेंगदाणे, तीळ सर्व एकत्र करून वाटून घेणार आहे. आता इथं ह्याच्यात तीळ जास्त राहिल्यामुळे आधी सुरुवातीला असंच वाटून घ्यायचे आणि नंतर गूळ टाकून वाटून घ्यायचे. तीळ आणि शेंगदाणे भाजतानाचा व्हिडिओ डिलीट झालेला आहे माझ्याकडून, त्यामुळे मी भाजलेलं दाखवलेलं नाही. आता एकदम बारीक असं वाटून झालेलं आहे, बघू शकता. तर बघू शकता एकदम छान असं हे वाटण तयार झालेलं आहे. आता इथं मी पीठ मळून ठेवलेलं आहे. थोडंसं तेल टाकलेलं होतं पिठामध्ये आणि मीठ टाकून मळून ठेवलेलं आहे. 10 मिनिट झाले. आता थोडंसं तेलाचा हात लावून एकजीव करून घ्यायचे. आता इथं धोंडे बनवण्यासाठी बारीक बारीक पिठाचे गोळे काढून घ्यायचे. आता धोंडे तुम्हाला लहान मोठे आकारात तुम्ही बनवू शकता. तर मी या पद्धतीने धोंडे बनवून घेणार आहे. आता अशा पद्धतीने मिश्रण मध्ये घालायचं पिठामध्ये वाटी करून पिठाची आणि थोडंसं पाणी लावून असं बंद करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने थोडंसं दाबून घ्यायचे, असं चपटं करून घ्यायचे थोडंसं. तर ही धोंडे असं पोळपाटावर लाटत नाहीत. अशाच पद्धतीने हातावर बनवतात. आता इथं मी गाईला चारण्यासाठी पण धोंडे बनवलेले छोटे छोटे. आता गॅसवर कढई ठेवलेली. आता याच्यामध्ये तळून घ्यायचे. आता इथं मध्यम गॅसवर छान असे तळून घ्यायचे. आता दोन्ही बाजूने एकदम खमंग असं भाजून घ्यायचे, तळून घ्यायचे. आता इथं धोंडे तळून झालेले आहेत. तर एकदम छान असा रंग आलेला आहे. आता इथं मी गाईचे पण धोंडे तळून घेणार आहे. तर मी छोटे छोटे केलेले आहेत गाईला खाऊ घालण्यासाठी, कारण गाईच्या पोटात असं पोट फुगण्याची शक्यता असते, त्यामुळे मी जास्त मोठे मोठे केलेले नाहीत, छोटे छोटेच केले. कारण पिठाचे पदार्थ खाल्ल्यावर गाईचं पोट फुगण्याची शक्यता असते, त्यामुळं. आता सर्व धोंडे तयार झालेले आहेत, बघू शकता. बघू शकता एकदम छान असे धोंडे तयार झालेले आहेत. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.